14-16% धर्मांतरित झालेला मुसलमान हा तसाच राहिला. आता मुसलमानांमध्ये ब्राह्मणी व्यवस्था कशी येते हे बोलू का 2 मिनिटं, आणि मग आपली रजा घेतो. कारण हिंदू धर्मातील ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये बोलत असताना मोठ्या टाळ्या पिटतो आपण, ये जोशी कोठेच्या, पांडे कुठेच्या, आणि आमचे काझी, आमचे सय्यद, तुम्ही नाही हो, इथं बसलेले नाही, जे असतील ते नाही तर इक्बाल मिन्ने अंगावर यायचे. औरंगजेबाच्या राज्यामध्ये खलिफा होता, त्याचा फतवा वाचा, त्याचा फतवा मोठा मजेशीर आहे. मनुस्मृती माहिती आहे ना तुम्हाला, ती मांडण्याची गरज नाही. इस्लाम मध्ये मनुस्मृती आहे का? मग औरंगजेबाच्या राज्यातील काझीने दिलेला फतवा वाचा जरा, तो कसा है? अल्लाह का निजाम है, अल्लाह ने हर एक को कुव्वत दी है और उस कुव्वत के हिसाब से ये दुनिया की रचना की गई है. उर्दू मध्ये आहे ते, मी माझ्या भाषेत सांगतो. यानी कैसे? यानी अल्लाह ने जिसको बढ़ाई बनाना था उसको बढ़ाई बनाया, अब फर्ज बोल के उसने बढ़ाई से आगे नहीं जाना चाहिए. अल्लाह ने जिसको मेहतर बनाया ये उस पर फर्ज है कि वो मेहतरकी का धंधा करे, उससे आगे न जाए. अल्लाह ने तुम लोगों को कारागिर बनाया, ये उसकी मर्जी है, अब कारागिरी के आगे नहीं जाना चाहिए क्योंकि वो तुम्हारा फर्ज है. और अल्लाह ने औरंगजेब को बादशाह बनाया, उसकी खानदान बादशाहत देती रहेंगी, मड्डी भी होंगे तो चलेगी, लेकिन त्याचा पुत्र हा राजा, क्योंकि ये अल्लाह की रचना है. ही ब्राह्मणवादी व्यवस्था इस्लाम मध्ये भारतातच आली केव्हा, हा मुस्लिम मराठी साहित्याचा विद्रोहाचा विषय राहणार आहे की नाही राहणार आहे. अरे उत्तर प्रदेश मध्ये आजही मुसलमान ठाकूरच्या इथं गरीब मुसलमान बेगार म्हणून काम करतो. काय म्हणता तुम्ही? आजही पासी नावाची बिरादरी आहे बिहारमध्ये. मी जाऊन आलो, 31 दिवस आंदोलन चालवलं पासींचं. आजही कोणत्या पासीला जवळ घेत नाहीत मुसलमान, कारण ते हिंदू पासी मधून धर्मांतरित आहेत, आणि हिंदू पासी हा पूर्ण देशी दारूचा धंदा करतो. काय आमचं नशीब की मुसलमान झालेला हिंदू मधील पासी दारू पेत नाही, 5 वेळची नमाज पडतो, त्याच्या मोहल्ल्यामध्ये छोटासा मदरसा आहे, पण दुसरीकडे एंट्री नसल्यामुळे बिस्मिल्ला म्हणून दारूच विकतो. कुठनं तुमचा विद्रोह येणार आहे? कसा विद्रोह येणार आहे साहेब? ते इक्बाल पेंटरनं मांडलं ते खोटं नाहीये. लालबेगी म्हणून अख्खी जमात आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये. 17 लाख लोकांची नोंदणी आहे. माझी तुमची हिंमत होत नाही. 5 वेळचा नमाजी असेल, हजही घालेला असेल, पण वाटलं की हा लालबेगी मेहतर आहे तर पोरगी देत नाही, आम्ही लपवतो तिसऱ्या घरात. कुठनं येणार मुसलमानी विद्रोह आणि कसा येणार? पठाणसर हा मराठी साहित्याचा विषय असला पाहिजे की नसला पाहिजे? भांडे लपून ताकानाला जावाय का आपण? म्हणजे ब्राह्मणवादावर उडी मारावी, ब्राह्मणावर उडी मारावी, आणि आमच्या ठेचत राहतील तर काय होते? हमारे वाले कलमावाले. या महाराष्ट्रात एक तरी मस्जिद अशी ज्याचं भांडण कोर्टात नसेल? एक. आता अल्लाचं न्यायालय तर आहे, कुठं आहे ते नंतर बघू. या देशी न्यायालयामध्ये 5-5 झगडे, 6-6 झगडे. हा सेक्रेटरी त्याच्या अंगावर, तो सेक्रेटरी त्याच्या अंगावर, तो त्याच्या अंगावर. नमाज पडायच्या आधी भांडण, आणि नमाज झाल्यानंतर कपडे फाड. मग हा विषय, ते लढाईचे विषय तुमच्या साहित्याचा विषय झाला पाहिजे की नाही? की मोहम्मदा तुझ्या काळात मस्जिदींनी इतिहास घडविला, आणि इतिहास घडविणाऱ्यांनी घडविले मस्जिदे. आता दुर्दैव की तुझ्या मस्जिदा हे लढाईचे आखाडे झालेत. जो त्यांचा तो मुसलमान झाला, आणि जो त्यांचा ऐकेना तो काफिर झाला. कसं मुस्लिम मराठी विद्रोह येतो? म्हणजे नाही बोलायचं का? मुसलमानांच्या कपटीपणाबद्दल बोलायचं नाही का? इधर क्या है, काय को बोलने का, सब ऊपर है ना. ही तर नाही बोलायचं का? चुकीच्या फत्यांबद्दल बोलायचं नाही का? आपण बोलू ना. टीव्ही वरती पाहिलं ना, IBN 7 हजला जाण्यासाठी 1-1 लाखांची रिश्वत घेताना लाईव्ह मध्ये दाखवलं. एकही मुस्लिम मराठी साहित्यिकांनी लिहिलं नाही त्याच्यावर. कुठं फाटते आमची? मग विद्रोह कशाला म्हणतात? विद्रोह कशाला म्हणतात? अरे इस्लामने सगळे धार्मिक एजंट बाजूला सारून अल्लाह आणि बंद्यामध्ये, अल्लाह रसूल आणि बंद्यामध्ये केवढं चांगलं सुसंवाद साधलं हो.
तो विद्रोह कुठं आणि हा विद्रोह कुठं? लंगर लावलं सुफी संतांनी. मी ख्वाजा गरीबुन नवाजचा पूर्ण इतिहास वाचत असताना ते चमत्कार वगैरे ते सगळ्या भानगडी नंतर बघू, त्यानंतर बघू. पण सामाजिक क्रांती केवढी मोठी केली त्या माणसानं. अहो, पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर 13 लाख लोकांना त्यानं मुसलमान केलं. मुसलमान करत असताना तू जन्नत में जाएगा असं नाही म्हटलं. या सुफींनी असं नाही म्हटलं जन्नत में जाना है तो इधर ही चाहता. त्यांनी म्हटलं की अल्लाह ने बंदे पे जो फर्ज अदायगी की है वो अदायगी निभाना यानी खुदा की पहिली इबादत है. मन अराफा नफ्साहू फकद अराफा रब्बहू. हे फार मोठं फार मोठं फार मोठं. मन अराफा नफ्साहू फकद अराफा नफ्साहू है मुसलमान, जिसने जाना दिल अपना उसने जाना रब अपना. ही मांडणी सुफी संतांची आहे. पण ते क्रांतीनं जातं, सामाजिक क्रांतीनं. लंगर लावले, जेवायला व्यवस्था नसायची गरीब दलितांना, आदिवासींना, तेव्हा लंगर लावलं. लंगर लावत असताना जे जे तुकडे जिथनं भेटतील, जे जे अन्न जिथनं भेटेल ते शिजवलं आणि म्हटलं की खा. खात असताना त्याच्यातला पहिला तुकडा स्वतः खाल्लं की त्याच्यात विष नाही आहे हे दाखवलं. मी स्वतः खातो आणि नंतर म्हटलं की ये थाल में डालो न सब बैठो. भारतात सामाजिक क्रांतीची बीजे या सुफी संतांनी कशी पेरली हे तुम्ही मांडणार आहात की नाही? मुस्लिम सुफी संत तो मोठा ज्यानं गणपतीची आरती केली, तो मोठा. मग त्याच्यावर लिहिणारे आमचे संत साहित्यातील अभ्यासक अधिकच मोठे. काय करणार आहोत आम्ही? कशी मांडणी करणार आहोत आम्ही? कशी मांडणी करणार आहोत आम्ही? काय भीतीचं वातावरण होतं सर. तुम्ही सांगितलं ते त्या बाबरी मस्जिद आणि या सगळ्या कांडात. आता आमच्यातले काही लोक म्हणतात की मेमन बंधू ने हमारे ऊपर बहुत एहसान किया. बोले कैसे? मेमन बंधू बॉम्ब फोड़े ना बोले, उससे पहले हम लोग बोले ट्रेन में जाने के लिए घबराते थे, अब हम बैठे तो हमसे सरक के दूसरे बैठते. अब ही मोठी गंमत आहे. असा विद्रोह नको, हे अंगावर येणार विद्रोह आहे. असा विद्रोह नको. पण ती भीती किती भयानक होती सर. गावचे वारे फितूर झाले, वेशीवरचे देव अन दर्ग्यातील पीरही जातंद झाले. आता करावी शहराकडे कूच म्हणतो, बोटाला घट्ट पकडून लेकरू म्हणतो, अब्बा आहेत अजूनही 4 खांदे शाबूत इथे, शहर तर केव्हाचेच करबला झाले. हा सगळा मुस्लिम मराठी साहित्यातील वसा आहे. वेळ पाहू जाता 3 वाजलेत. आपण सगळ्यांची रजा घेतो. सर आपले खूप आभार. इतिहासात खूप नवीन मांडणी करण्याची गरज आहे, अत्यंत ताकदीनं मांडण्याची गरज आहे. बघा, मुसलमानी लोकांनी जे विद्रोह पेटविलं ते मांडण्याची गरज आहे. कारागीर, मी 1-2 शब्द बोलतो. या भारतातील कारागिरी व्यवसायाला फार मोठी मदत मुसलमानी लोकांनी केलेली आहे. मी मुसलमानी शब्द हे जाणून बुजून वारंवार उच्चारतो. कुणाची तरी जळ आली पाहिजे खालून म्हणून मी वारंवार उच्चारतो की मुसलमानी मराठी साहित्य, मुसलमानी विद्रोही साहित्य आलंच पाहिजे. ते मुसलमान म्हणून जगत असताना ज्या यात्रा आम्हाला भोगाव्या लागतात ते आम्ही मांडणार. आणि मांडत असताना आमचं व्यक्तिमत्व, आमचं साहित्य उभं होत असताना मुसलमानी मराठी साहित्य हे मांडणं आवश्यक आहे. तोपर्यंत जोपर्यंत विश्व मराठी साहित्य संमेलनात एक मानाचं पान मुस्लिम मराठी साहित्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुस्लिम मराठी साहित्य हे मांडणं गरजेचं आहे. आपले पुनश्च आभार, आपले आभार. आणि तरुणांना एक विनंती की तुम्ही ताकदीनं लिहा, कारण मुस्लिम मराठी साहित्य परिषदेला चांगले दिवस येत आहेत. एक चांगली घोषणा इथं झालेली आहे. मुस्लिम विद्रोही साहित्य आणि संशोधन करण्यासाठी 50,000 रुपयाची स्कॉलरशिप मुस्लिम समाज प्रबोधन संस्थेनं घोषित केलेली आहे. हे चांगली घोषणा आहे की मुस्लिम विद्रोही साहित्य आणि संशोधन करण्यासाठी ₹50,000ची स्कॉलरशिप जाहीर करीत आहे. हुसेन जमादार यांच्याशी संपर्क करावा. मुस्लिम समाज प्रबोधन संस्था कोल्हापूर यांनीही केलेली आहे. दुसरं, मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची योजना आहे की चांगले विद्रोही साहित्य प्रकाशित करायची आणि विखे पाटलांनी 5 लाख दरवर्षी संमेलनाला आयोजन करण्यासाठी घोषणा केलेली आहे. मला वाटतं हे जे 5 लाख रुपये मिळणार आहेत त्याच्यातले 1 किंवा 2 लाखच संमेलनावर खर्च करायचे, बाकी लोकल लेवलवर लोकांनी खर्च करायचे. पण दरवर्षी 3 लाख जरी आपण वाचवलं तर मुसलमान निश्चितच वाचतील, याच्यात काही शंका नाही. कारण प्रकाशक मिळत नाही,